जय भीम मित्रांनो, आज दादर इथे चैत्यभूमी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, बाबासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी, बाबासाहेबांची प्रेरणा घेण्यासाठी चैत्यभूमी दादर येथे आलो होतो। इथं आल्यावरती खरोखर कळतं मित्रांनो की बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही संघर्ष केलाय तो संघर्ष कशासाठी आणि कुणासाठी केलाय। आपण इथं येऊन प्रेरणा घेणं गरजेचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्यांचं आयुष्य झिजवलं ते इथल्या सामान्य जनतेसाठी होतं, इथल्या प्रत्येक भारतीयासाठी होतं। इथे येऊन अभिवादन करणं ही प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं। बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना अक्षरशः अंगावरती शहारे आल्याशिवाय राहत नाहीत की जेव्हा आपण बाबासाहेबांचा तो सर्व प्रवास आठवतो, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला संघर्ष, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला अभ्यास, बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र इथल्या समाजातल्या प्रत्येक माणसासाठी घेतलेले कष्ट। बाबासाहेब आंबेडकरांनी हे कष्ट कुणासाठी घेतलेत तर हे कष्ट आपल्यासाठी घेतले, भावी पिढीसाठी घेतले। आज 75 वर्ष झाले बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन, पण आजही जर का या देशामधला अस्पृश्य समाज असेल, दलित समाज असेल, बौद्ध समाज असेल, अशिक्षित राहत असेल तर हे आपलं सर्वात मोठं दुर्भाग्य असं मला वाटतं। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी प्रेरणा दिली ती प्रेरणा शिक्षणाची दिली। आज चैत्यभूमीच्या एंट्रन्सच्या गेटावरती येत असताना मला तिथं एक ज्योत पेटलेली दिसली। ती ज्योत बघत असताना माझ्या मनामध्ये विचार येत होता की ही ज्योत समतेची आहे, ही ज्योत मानवतेची आहे, ही ज्योत बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं अख्खं आयुष्य झिजवून पेटवलेली आहे। आणि ही ज्योत अशीच कायम पेटवत ठेवणं हे आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे। ज्या समाजात तुम्ही जन्माला येता त्या समाजात तुम्ही काहीतरी देणं लागतं आणि ते देणं तुम्ही दिलंच पाहिजे। फक्त स्वतःचा खासगी स्वार्थ न साधता समाजासाठी काम कसं केलं पाहिजे, का केलं पाहिजे आणि कशासाठी केलं पाहिजे हे इथं येऊन कळतं। बाबासाहेबांना जेव्हा तुम्ही अभिवादन करता तेव्हा बाबासाहेबांचा संपूर्ण प्रवास आठवून बघा, कळेल की बाबासाहेब आंबेडकरांना महामानव का म्हटलं जातं। बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यामध्ये एका ठिकाणी म्हणतात की ज्ञानाच्या अथांग सागरामध्ये मी गुडघ्याभर पाण्यामध्ये उभा आहे आणि या अथांग सागरामध्ये मला न्हावून निघण्याची इच्छा आहे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना सिम्बॉल ऑफ द नॉलेज हे जग म्हणून ओळखतं, ते म्हणतायत की मी ज्ञानाच्या सागरामध्ये गुडघाभर पाण्यामध्ये उभा आहे, तर तुम्ही आणि आम्ही कुठेच नाही। आपण बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपल्याला आरक्षण असेल, ज्या काही गोष्टी आपल्याला त्यांच्या संपूर्ण आयुष्यातून मिळवून दिल्या, त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून समाजाला प्रबळ बनवणं हे आपलं प्रत्येकाचं काम आहे। धन्यवाद। जय भीम।